हा तुमचा पाटील आणि तुमच्या पाटलाची पाटलीनबाई. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये. जसं की थंबनेलवरनं तुम्हाला आता कळलंच असेल की पहिलाच ब्लॉग ज्याच्यात मी नवीन बाईक घेतल्यापासून पहिल्यांदाच घरी जाणार आहे आणि पहिल्यांदाच बाईकने पण जाणार आहे. म्हणजे आता सध्या मी पुण्यात जे माझ्या रूमजवळच आहे, आत्ताच नेमकाच निघलो आहे. 6 वाजले आहेत सकाळचे. इथनं अराऊंड 400 प्लस मायनस 400 किलोमीटर आहे आता घर. आता आपण पहिले कुठंतरी एखाद्या ठिकाणी एक कडक चहा पिऊ पुण्यातली आणि मग पुन्हा सोडू आणि मग पुण्याला सांगू बाय बाय पुणे, आम्ही जातो आमच्या गावा. ही माझी पहिलीच कंपनी, जी की आपल्याला रस्त्यानंच जाताना लागते. भरपूर आठवणी जोडल्या आहेत या कंपनीत माझ्या. नुकतंच अहिल्यानगर पार केलेलं आहे. आता इथनं आता मला अजून 4-4.5 तास लागणार आहेत. कारण आपण हलत जाणार आहे, म्हणजे नॉर्मल स्पीडनेच जाणार आहे, कारण मला माझ्या घरी जायचं आहे, तेव्हा घरी नाही. तर अहिल्यानगर पारबनी जाणार होता. आता मी जाणार आहे संभाजीनगरकडे. संभाजीनगर आता इथनं एक 45-50 किलोमीटर काहीतरी बाकी आहे अजून. मेन विषय असा आहे आता की मी नगर संभाजीनगर एवढं क्रॉस करून गावाला चाललो आहे आणि माझ्याकडे लायसन्स नाही आहे. संभाजीनगरमधनं सिटीतून जावं लागणार आहे, पोलीस लागणार आहे. हो, आता काय होतं, पोलीस पकडताय की नाही, की आपण चकमा देऊन फरारून होतो. ठीक आहे, संभाजीनगरमध्ये पोचल्यानंतर बघूया आता पोलीस पकडतात की नाही. पण त्याआधी जिथं मी आता इथं थांबलो आहे तिथं व्ह्यू खूप खतरनाक आहे, म्हणजे भारी आहे एकदम. धरण वगैरे आहे कुठलं मला एक्झॅक्ट माहीत नाही आता, पण तुम्ही पाहू शकताय व्ह्यू खूप भारी आहे. छत्रपती संभाजीनगरमधून मी निघलोय. मी आता कधी पोलिसांनी एक चकमा देऊन बिना लायसन्सचा. आता डायरेक्ट सिल्लोडला एकदा थांबायचे. आपल्या प्रवासाच्या राहतात आहे ना, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहूनच गेली. हा तुमचा पाटील आणि तुमच्या पाटलाची पाटलीनबाई. तर मी
फायनली आता माझ्या गावात पोचलो आहे. म्हणजे आता गावाच्या बाउंड्रीवरच उभा आहे. गावातच जाणाऱ्या ह्या व्हिडिओसाठी एवढंच. बाकी पुढच्या व्हिडिओत